हे आज तुम्हाला सांगणार आहे लॅट पुल डाऊन कसं मारायचं ह्याचा प्रॉपर फॉर्म. ठीक आहे, तर सर्वात पहिल्यांदा बसून सीटची ऍडजस्टमेंट चेक करायची. आता माझे नी लॉक होतात. ठीक आहे, तर एखादं हे वरती पण असू. ठीक आहे, वरती असताना इथं आपल्या नी मध्ये प्ले राहते, बरोबर. तो प्ले नाही राहिला पाहिजे, त्यासाठी आपल्याला लॉक करायचं. लॉक केले तर तुम्ही म्हणसाल की नी लॉक केल्यावरती वरती जाऊन ग्रिपिंग कसं करायचं. थोडस मागं सरकायचे, ग्रिप करायचं. ग्रिप करताना थोडस माहिती घ्यायला, ग्रिप ज्यावेळेस तुम्ही करचाल त्यावेळेस आपल्या हातामध्ये किती डिस्टन्स ठेवायचं हे लय जणांचा क्वेश्चन असतो. तर क्वेश्चन त्याचा आन्सर असा आहे की आपली जी ग्रिपिंग आहे ना ती शोल्डर पेक्षा थोडीशी वाईड असते पाहिजे. ठीक आहे, आता आपण आहे असे हे जे आणि ग्रिप कसं घ्यायचं शोल्डर पेक्षा थोडंसं वाईड, स्लाइटली वाईड देन शोल्डर, तशी ग्रिप घ्यायची. त्यासाठी आपल्याला एक सिम्पलचं उदाहरण आहे असे हात वर निघायचे, याला आपलं शोल्डर आहे आणि त्याच्यापेक्षा थोडंसं बारीक देणं हे आम्ही स्लाइटली वाईड शोल्डर. ठीक आहे, आता ग्रिप करताना मोठा इनहेल घ्यायचा. ठीक आहे, ठीक आहे, आता वेळ चेक करायला राहील आम्ही एक सर्वात मोठी चूक होती. ठीक आहे, नाहीतर पहिल्याच आपल्या ह्याला इंजुरी पण होऊ शकते पहिल्याच प्रिपरेशन. त्यामुळे वेट कधी पण जेवढं आपल्याला जाते तेवढंच चूज करायचं. ठीक आहे, आता आपण वेट आपल्याला जेवढं जाते तेवढं आपण घेतलेलं आहे. ग्रेट साइड वायडर्स आणि शोल्डर घेतलेले आहे. खाली बसलो आपण, खाली बसल्यानंतर आपले नी लॉक झालेले आहे. आता इथे सर्वात मोठी गडबड काय होती, आपण बॅक आर्च करत नाही. तर ते बॅक आर्च करायची. आपण बॅक आर्च केली, स्कॅपुला जो रिट्रॅक्ट होता, स्कॅपुला जो आहे तो रिट्रॅक्ट करायचा. ठीक आहे, रिट्रॅक्ट केला आपण, डिप्रेस केला स्कॅपुलाला, त्यानंतर आपल्याला एक्सरसाइज स्टार्ट करायची. ठीक आहे, इथं ब्रीदिंग कसं करायचंय, ज्यावेळेस रिपिटेशन आपण मारणार आहोत तर त्या टायमिंगला आपल्याला इनहेल करायचंय आणि रिपिटेशन कम्प्लीट झाल्यानंतर ज्यावेळेस आपले हात वरती येणार आहेत त्या टायमिंगला आपल्याला एक्सेल करायचं. ठीक आहे, वरती आल्यावरतीच ब्रीद आउट करायचंय आणि रिपिटेशन चालू करायच्या आधी ब्रीद इन करायचं. ठीक आहे, जसं की आता तुम्ही बघू शकता